बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अवघ्या 15 मिनिटात एक फेरीची मतमोजणी होईल पूर्ण. नगर परिषद मतमोजणी 98 टेबलवर 417 कर्मचाऱ्याची नियुक्ती. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेची मतमोजणी रविवारी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून एकूण 98 टेबलवर मोजणी पूर्ण पडणार आहे. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहे. पहिल्या फेरीस सुमारे अर्धा तास तरी त्यानंतरच्या प्रत्येक फेरीस 15 मिनिटांचा वेळ लागेल. त्यामुळे 11:30 पर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती नगर परिषद विभागाचे प्रशासक अधिकारी योगेश डोके यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही नगर परिषदेत एकही टपाल मतदान न झाल्याने टपाल मते मोजण्यासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात येणार नाही. त्यामुळे मोजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 417 कर्मचारी तसेच टेबलवरची संख्या 10% अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची डोके यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद. नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी रविवारी 21 डिसेंबर रोजी होणार असून या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोग निवडणुका कार्यक्रम घोषित करताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. या ठिकाणी मतमोजणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शासकीय धान्य गोदाम, उपळाई रोड बार्शी, पंढरपूर शासकीय धान्य गोडवान, अक्कलकोट प्रियदर्शनी मंगल कार्यालय अक्कलकोट, अकलूज विजयसिंग मोहिते पाटील क्रीडा संकुलन अकलूज, सांगोला राजमाता अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह सांगोला, कुर्डुवाडी वकार महामंडळ शासकीय गोदाम क्रमांक 2 टेंभणी रोड कुर्डुवाडी, मवळ शासकीय धान्य गोदाम, दुधनी नगर परिषद सभागृह दुधनी मैंदर्गी, नगर परिषद सभागृह मैंदर्गी, करमाळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मुलीची वसतिगृह करमाळा, मंगळवेढा शासकीय धान्य गोदाम, बार्शी नगरपालिका 12 टेबल 21 प्रभाग, पंढरपूर नगरपालिका 12 टेबल 11 प्रभाग, करमाळा नगरपालिका 5 टेबल 10 प्रभाग, सांगोला नगरपालिका 11 टेबल 11 प्रभाग, अक्कलकोट नगरपालिका 12 टेबल 12 प्रभाग, मंगळवेढा नगरपालिका 10 टेबल 11 प्रभाग, दुधनी नगरपालिका 4 टेबल 10 प्रभाग, मवळ नगरपालिका 10 टेबल 10 प्रभाग, अकलूज नगरपालिका 7 टेबल 13 प्रभाग, कुर्डुवाडी 10 टेबल 10 प्रभाग. याप्रमाणे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.